काय मग काय चालू भाऊ? काय नाही निवांत बसलोय आता. नुसतं बसायचं, इथं बसायचं तिथं बसायचं, मंदिरात बसायचं, पारावर बसायचं सोडून काही काम नसतं का हो? मला कुठं काय काम धंदे येत असलं काम तर बघा ना कुठं. काही खरं नाही बाई. काय म्हणावं तुम्हाला, एवढं उन्हात म्हणे काही काम बघा. आता मी कुठं जाऊ तुम्हाला काम बघायला? वहिनी तुम्हाला एक काम देऊ का मी? काय? तुमच्या हातात सरबत बिरबत पाजाना म्हणायचे. लिंब बिंब नाही पाजाना. नाही अहो तुम्हाला वाटायला पाहिजे गावभर हिंडा तर माझ्या इथं चहा प्यायला येतात, जेवायला येताना काहीतरी थंड घेऊन यावं, खाली हातात तोंड घेऊन येतात इकडं. हातून मधल्या नाही पेत जायचे रस्ता. पण मला तेच आवडतं, लिमलेट मस्त लिंबूच. अहो पण मला तेच आवडतं. मला घरी करूच वाटत नाही काही, माझ्या हात दुखत. बघा झुंबर भाऊ चाललेत का? हा ना, आवाज मारा. एखाद्या नाजुकाला भेटायला चालले का? झुंबरराव इकडे या. हा अहो तुम्हीच इकडे या. कुठे गेलं ते काय मी? मला बोलीला. हा कुठं चालले होते? रानात. रानात. जेवण केलं का? कोण झोपलं? म्हणा आता याला दिवसा विचारलं जेवणाचं, सांगतो. हा जेवण करून चाललो होतो रानात झोपायला. अशा म्हणत होते. खरं नाही हो. काय खाल्लं? काय खाल्लं? बेसन भाकर. ते बरं कळायला खायचं. काय खाल्लं म्हटल्यावर हळू आवाजात. नाही मग काय खाल्लं ऐकायला आलं ना. हा ना. तुम्हाला ह्यांची एक गंमत सांगू का? गंमत सांगा ना. हा गंमत सांगू. आम्ही त्या दिवशी खाली जागरणाला गेलो बरं का. त्या दिवशी पुरीवाला जवळून चालला का, ते म्हणला का पुरी पाहिजे का? पुरी. कोणाची पोरगी? बघा घ्या. तुमच्या लग्नाला बघायला गेलो होती पोरगी होती का? पोरी सोबतच लग्न केलं ना? हा मग तीच पोरगी. तिचं काय आला इथं? अहो तिचं चांगलं झालं म्हणे असं तुमच्या सोबत. आता काय मग पुरीवाला पुढे गेला. पुरीवाला पुढे सटकला का, लगेच मारायचा. अहो मला पुरी द्या ना, पुरी हो थोडी पुरी. कोणा सटकलं? आमच्या डोकं सटकलं तुम्हाला. हसा तुम्ही, मला ऐकायला येत नाही ना. हसा तुम्ही हसा. याला भात म्हणलं का? भात ऐकायला येत अशी गंमत आपल्याला. परत बघायची का? भातवाला जवळून गेला की म्हणला का भात पाहिजे का? भात पाहिजे का? भात. ते काहीतरी मध्येच काहीतरी कोणला वाद आला काय का? आम्हाला वाद आला तोंडाला बोलू जोरात. जे काम करू ना अजून एक टाइम त्याला काय घेऊ ना. जाईन ते असंच निघून नका हो. ऐका ना. जाता काय पुढं? अहो गावाला जाणार आहे का असं विचारायचं होतं. हा गावाला जायचंय. कधी? सोमवारी. हा सोमवारी. मला वाटलं आधी म्हणतो का काय. काही खरं नाही भाऊ. कसं होईल बाबा या बाबाचं? गावात काय म्हणता ना, लय कठीण आहे. कोणाचं कठीण झालं? अहो आमचं कठीण झालं. तुम्ही जा घरी जा. रानामध्ये आमचं कठीण झालं आता लई. मला ऐकायला येत नाही तर हसता ना तुम्ही. हसा. चहा प्यायचा का? चहा प्यायचा का? चहा तुम्हीच प्या, मला नको. अहो प्या ना. तुला खायचो चहा प्यायचो लय काय काय येतो. काय पटत तुम्हाला? एखाद्याला ऐकू येत नाही म्हणलं काही बोलायचं का? बोला आता, तुमचे तोंड येत. लयच भारी पिक्चर होता. काय झुंबर? कुठे झुंबर? काय म्हणतोय तुम्हाला? काय नाही ना. तर आपण परत एकदा जाऊ बर का, पण त्याचा पिक्चर पाहिला. चहा पाणी घेतला का? चहा पिले का? पाणी प्यालं. पाणी पिले का? चहा नको मला. चहा नको? राहू द्या मग. कसं व्हायचं ह्या झुंबर बिडी नका प्यात जाऊ. लय खोकाता. अरे कास्ता असता खोकला आलाय.
मी नाही बेत बिड्या, तू बोलतो काय? कोण वाटीत मी काय बिड्या. वहिनी सांगा बिड्या नको पेत जाऊलय म्हणा, खोकला येतो. ते बिड्या नाही पियत, बिडी पिणं ना चांगलं नसतं, बिड्या पियत नाहीत ते. हा, हसता पेत नाही हसता म्हणते खोकला आला ते. त्यांना. पेत नाही म्हणजे तेच सांगतोय, कळलं का? हा काय कुठे गेले होते? तिकडून आलोय. कसं व्हायचं हो या भाऊजींचं? हा ना, काय एक बोललं की एकच बोलते. आपण एक बोलवते दुसरेच बोलतात. अवघड आहे. मी तुला सांगतो त्या पिक्चर मध्ये ना हिरोईन आणि ती हिरो अफलातून कॉमेडी. तुम्ही तर हसून हसून थिएटर जाम करून सोडलं होतं. लोक म्हणतात कोण आले पाहिलं. आपण लस दिवसात न गेलो होतो ना, त्याच्यामुळे काय. एखाद्याला ऐकायला येत नसलं तर काही बोलायचं का? बोला. काय झालं तुम्ही भाऊ, चालले काय? चाललंय काय? हसा बेटे हो हसा. मला ऐकायला येत नाही म्हणून तुम्ही हसता ना. थांबा, तुम्हाला या झुमऱ्याचा काचकाच दाखवतो. नाही तुम्हाला दोघाला आणि त्या दोघाला रांगीत लावलं ना तर नाही झुमऱ्या नाव सांगणार तुम्हाला. हा मै चेष्टा करता मला माय पुढं मै उडीता होय. थांबा बेटन, तुम्हाला रांगायला नाही लावलं ना तर नाव झुमऱ्या सांगणार नाही मी. अय सुगंधा काय वाजून बरं? ते श्यामरावने बोललेलं तुम्हाला कशाला? माळवणी यायला. कुठं? त्याच्या रानामध्ये त्यांना लवकर जाऊन सांग सुगंधाला. बरं जाते. म्हणलं लगेच जातो आणि लवकर जाय. परत ते म्हणून सांगितलं नाही झुमऱ्याने तुला. जाते. हा लगेच जाय लगबगी नाही. हा येऊ का? हा. नानाने आणली बाई फॉर्च्युनर. अय श्यामराव, अरे तुला ते सुगंधाने रानात बोललोय. कुठं? तुझ्या रानात. ती म्हणली रानात गेले मी, श्यामरावला रानात पाठवून द्या. पण मोठ्याने कोण बोलतो, मला ऐकायला येतं ना, हळू सांग ना व्यवस्थित. अरे सुगंधा तू रानात गेली. हा, ती मला म्हणली श्यामरावला निरोप द्या की म्हणा मी पुढे गेले, श्यामरावला पाठीमागून लावून द्या. सुगंधा माझ्या रानात गेली हा आणि मला म्हणली हा. निरोप द्या मागून या. हा खरं होय? मग मला ते सांगायला सांगितलं म्हणून मी तुला शोधित होतो. असं बरं झालं भेटला. लवकर जाय लगबगीने. अरे लगबगीने नाही, असं विमानासारख्याच उडत जातो आता. निघ या. हा नानाने आणली बाई फॉर्च्युनर. वहिनी बसा भाऊजी. तुम्ही बसा इथं निवांत. तुमचा नवरा तिकडे बसलाय निवांत. म्हणजे अहो आपला नवरा इथं सकाळी गिळतो, संध्याकाळी परत गिळायला येतो. दिवसभर काय करतो, कुठं बसतो, कोणाच्या तिथं जातो, कोणा संग बोलतो, हा याचा काही तपास आहे का तुम्हाला? अहो भाऊजी, ते घरामध्ये जेवण करून कामासाठीच बाहेर जातो सांगा त्या, आणि जात्या बाहेर कामासाठी. मी बघितलंय त्या सुगंधा संग गुलू बोलत होता त्यो. नाही काही नका सांगू. काही नका सांगू. एक दिवस तुम्हाला सोडून गेले आणि तिला घरी घेऊन आले कळण. मग काही नका सांगू ते. ओ भाऊजी, काही बोलू नका बरं तुम्ही असं. अहो आज तुमच्याच रानात त्या सुगंधाला घेऊन गेलाय त्यो श्याम्या. म्या माया या डोळ्यांनी बघितलंय. आणि तुम्हाला जर खोटं वाटत असलं ना, चला माया बरोबर, तुम्हाला मी रंगी हात पकडून देतो का नाही. आणि नसलं मग मग तिथून पुढे तुम्हाला रंगी हात पकडून देतो ना त्यांना. चला पाहते मी. चला तुम्ही. चला मी पाहते, आणि जर नसलं ना, आणि मग मी तुम्हाला पाहते. मग मी चला तुम्ही फक्त. बघितलं का बहिणी, कसा झांगड गुत्ती आहे ह्यो. तुम्हाला काय वाटत होतं? खोटा सांगतोय झुमऱ्या. बघितलं ना तुमच्या डोळ्याने आता. भाऊजी चला आता मी बघतेस त्यांच्याकडं. बघू नका आणि चालू नका. त्यांना एक दिवस रंगी हात पकडायचंय आणि मग बघायचंय त्यांच्याकडं. आता काहीच नका बघू, आता फक्त डोळ्यांनी बघा आणि घरी चला आता. तुला काय माळ घ्यायचं ना घे आता. त्या घासात मिरची आहेत लाल लाल एकदम चटणी बिटणी करायला. आणि ही भेंडी तुला सांगतो अशी कवळी लसलस भेंडी आहे ना एकदम. अहो पण ती चांगली का भेंडी? अरे ऑर्गॅनिक एकदम शेण खातात पिकवलेली आहे बघ. खाऊन बघ तू. हो नाही ना. नाही खायची काय? बघ मी खाऊन दाखवतो तुला. बघ भारी हो. कवळी एकदम. तुम्ही ती कच्चीच खाता का?
लय भार लागत मला तर अशीच आवडती. तुम्हाला आता काही बी खायला चालतं बाबा. तू घे मोडून तर सगळं भेंड्या बिंड्या घे. मोडून मी काढू का? हा घे काढून तू. बस काय अय जाल्या काय रे झोंबर मला वाटा इथं काय बसला. मग कुठं बसायचं? अरे तुला त्या सुरेखा वहिनी ना तिकडे मळ्यात बोलिलंय. ती म्हणली जालू भाऊजी भेटले का त्यांना सांगा आणि मळ्यात पाठवून द्या. श्यामेची बायको सुरेखा वहिनी. तुला ध्यानात बरोबर आहे ना तिने बोलिले म्हणून. तिनंच सांगितलं मला निरोप द्यायला. म्हणली जालू भाऊजीला मळ्यात पाठवून द्या. मला श्यामाची बायको सुरेखा वहिनी ती म्हणली जालू भाऊजीला तिकडे मळ्यात पाठवून द्या. म्हणून लगबगीनं आलो तुला सांगायला. चालतो येऊ नको शांत बस. म्हणजे मी एवढं का मी सांग. जा बेटा आता कळन काय आहे काय नाही ते. पोचाव आहे ना पाटाला पाणी आहे ना राव. काय करत तुला? पहिला जायचंय 1 नंबर नाण्याला शेताला पैसा. आता हातपाय असे झाले ना पहिला हात पाय झाले असे मग धरणात पाणी आले ना आता. अय ते वरण ते बाजूला ठेवून पहिले याला काढून दे नाही ते खंडीच्या वरणात मुतन. ए झुंबर भाऊ आता वरणाचा काय संबंध आहे इथं? मी धरण म्हणलं धरण. काय असन ते असन जरा मला महत्वाचं सांगायचंय. या टिकेल ती काढून ते साऱ्या गावात करायचंय. हो जरा महत्वाचं सांगायचंय. ते खरंच आहे म्हणा. डिगू भाऊ जा पुढं निघा इथून. पैसे द्या मला. अय पैशीचं काय करायचं रे तुला? आता तिच्या मागे लागला का? हाय चगच पालतोय सका. चल उठ. माय बापा पैसे म्हणलो पैसे. हा देते ते. चल निघ. आंधळ बाहेरची दात. हा बरं झालं काढून दिलं त्याला. ए त्याच्या नाकून आधी लागू. एका दिवशी ते वैशी पाहिजे लावीन तुला कामाला. घरचं सांभाळ ना. त्याच्या काय नादी लागत रे. छान सुरता झालाच ना चांगला. वैशी नाही म्हणला तो पैसे म्हणला होता. पैसे 10-20 रुपये त्याला खर्चायला देत असतो काही काम झाले. हा आणि मी नाही लागलो कोणाच्या नादी. कोणाच नादी लागला आता तू? मी नाही लागलो कोणाच्या नादी. हा असं म्हणलं मी काय लागू. मला एक जरा महत्वाचं सांगायचंय. त्याच्यासाठी आलोय मी. सांग ना मग. आता कोणाला वांग सांग म्हणलं सांग. सांगा तो ऐक ना मग. बरं सांग बाबा. हा सांगाव कसं आणि कुठून सुरुवात करावं तेच कळा ना मला. मी सांगतो पण तू जरा ध्यान देऊन ऐक. अरे मी ऐकतो बाबा. मै कान चांगले तू बोल. काना नाही ऐकायला येत नाही काय तुला? काय म्हणलं आता? अरे मी म्हणलं तू सांग मी ऐकतो. हा हा बोल पटकन आता. त्याचं असं आहे आता कुठून सुरुवात करून कसं सांगू? अरे तुला जे सांगायचं सांग ना. सुरुवात करायची कुठून नाही करायची म्हणला तू ये ना. असं माझ्याकडे बोलून बघून बोल. मी तुला कळन आणि मलाही समजून तुला काय बोलायचंय ते. मी काय बोलतोय तुला कळना. तू काय बोलतो मला कळना. तू काहीतरी सांगायला आला मला इथं. हा महत्वाचं. हा हा सांग आता मग. श्याम्या हा त्याचं काय झालंय हा सांगू का नको? पण मला कस तरी होतंय आधी तो आधीच. काय होतंय तुला सांग ना तू. धीर धरशील ना जे काय मला सांगायचंय ते तुला. अरे मी एकदम खंबीर आहे बाबा. तू सांग काय सांगायचंय ते. आता काय करावं सांगावं का नाही मला कसं झालंय. काय झालं पोटात गळ मारली काय? तो आधीच मला असं वाटतंय तुझा संसार उद्ध्वस्त होईन. तू गाव सोडून जाशील. तुला येड लागन. तू गावात दगड मारीत हिंडशील. ए यार झुंबराना काही कसं काय बोलत होतो? तुला काय अक्कल आहे का रे? मी कशाला गाव सोडून जाऊ? अरे तुझी बायको सुरेखा वहिनी आणि तो जाल्या तो रानात वावरात बघितलेत मी. येड लागलं का तुला झुंबराना? काही कसं बोलत हो तू? हा ती खरंच बोलतोय. काय तुला काही जीबीला काही आहे की नाही हाडबीड? हा आता मी काय लाडू? अरे तुझ्या जीबीला काही हाड आहे का नाही? बोलायला नाव घ्यायला माझ्या बायकोचं जाल्याचं. मग जे मी प्रत्यक्ष बघितलंय तेच तुला येऊन सांगितलंय. माझ्या मनचं काहीच नाही भाऊ. तुला सांगतोय ना असं खोटं नाटक करू नको भाऊ. कळलं का तुला? नाही मुसकाड फोडीन तू. आता कोणाचं काय मुस्काड फोडायचंय आता इथं? हळू बोलणार आहो. कान ठळे बसतात माया. मग आता काय मी सांगतो काय तू कोणाचा मुस्काड फोडायला चालला? तू मुसकाड फोडून जर खोटं निघालं तर म्हणतोय मी. हा मुस्काड मग तुला बघायचंय? खोटं बोलू नको तू. तू माझ्या संग चल. मी नाही रंगी हात त्या दोघाला तो रानात पकडून दिला ना तर झुमऱ्या नाव सांगायचं नाही. तू चल माझ्या संग.
पाय बर का हा पाय बर का म्हणजे नाही तर झुंबऱ्या नावाचा तो झुंबर करून लटकीन मी वाडात झाडाला. आता काय आलं इथं वडाच झाडाचं? लटकीन म्हणलं तुला, लटकीन वर झुंबर म्हणून. कोणला? झुंबर तुला खोटं निघलं तर. हा असं म्हण ना, खोटं निघले हो. हा. मग तुला घेऊन जातो मी तिथं, बघ प्रत्यक्ष काय आहे ते. असं ना. हा चल. चल चल. बघितलं का श्यामराव चाललेत यांना ना. आता रंगी हात पकडू, फक्त आता डोळ्यानं बघितलं ना तू म्हणतो की खरं आहे बरं का. आता बोलून उपयोग नाही तो त्यांना. उपयोग नाही. हा आपण आणि त्यांना रंगी हात पकडू. हा रंगी हात पकडू आपण त्यांना. चल आता, नाही ते आपल्याला बघत येईल. पहिला विश्वास चल आता. मित्रासारखा विश्वास माझा त्याच्यावरून त्यांनी असं करावं होय. मग मी तुला काही खोटं सांगत होतं का? आणि मग बायको भी काय घरी गोड गोड बोलून ती माझ्या तू सगळं तू म्हणत असेल झुमऱ्या खोटं सांगत. चल ते पाहायला लागले. चल हा चल. अय सुगंधा थांब ना. काय झालं शामराव? तुझ्याकडे निघालो तुम्ही. का बरं? आता काय कोणत्या तोंडाने सांगू मलाच कळा नाही. हो काय झालं असं? सुरेखा मै बायको हा काय झालं तिला? आणि तुझ्या आल्या. त्याने काय केलं काय आता? काय केलं म्हणजे काय? ते भांडण बिंडणे लावले ना? भांडणं नाही केले. मग? दोघे एकत्र भेटले तर रानात असं कळलंय मला. हो शामराव, तुम्हाला काही लाज वाटते काही पण काय? अरे मी माझ्या डोळ्याने पाहिले आज रंगी हात धरायचे आपल्याला. आपल्याला म्हणजे? तू चल ना सोबत माया. मी कसं काय भांडू तिला? तुमची बायको मी कशाला येऊ? असं कसं काय बोलती तू? ते झालं नाही का तिथं? हा? त्या दोघांनी मला हाणलं मग. हो पण मला तसलं काय वाटत नाही माहिती का काही पण काय. तू चल तर खरं मग तुला कळन. तुझ्या डोळ्याने पाशीन तावा तू चल. दोघाला पाहिलं वावरात तू. चल. लयच अवघड आहे तुमचं तर. माझं काय अवघड आहे, त्यांचं अवघड आहे. मी आता काय ते जालू भाऊजीला घेऊनच जात. हो जालू भाऊजी थांबा थांबा, मी तुमच्याकडे चालले होते. आपल्याला आहे ना शामरावांना आणि सुगंधाला त्यांचं काहीतरी लफड चाललंय, मी ऐकलंय. आपल्याला त्यांना रंगी हात धरायचंय. मग कुठत काय बोला आता, धडधडत बोला ना. आपल्याला त्यांना धरायचंय म्हणून. बघितलं पहा ना जालू भाऊजी दिसत त्या का कुठं कुठं ते बघ ते, यांना पळते मी धरून. का हो? हा, काय लाज वाटते का? हा, लोकांच्या बायला घेऊन फिरत आहे. कोण घेऊन फिरलं? ए, गप्प बस तू. आम्ही याच्यावर बोलू नका, घरी जाऊ पण. ए शांत बस, माझ्या शेतात तू आली. तू काय ए, बोलती? तू ए, त्याच्यावर काय करते? गप्प बसायचं, तुम्ही बोलायचं नाही. बसायचं? हा, लोकांच्या बायला शेतात घेऊन आले आपल्या. आणि तू काय बरोबर फिरती? झाल्याबरोबर काय काम आहे तुझं इथे? झाल्यावर फिरायला लागले. हा, काय करत होतेस? माझ्या मुलींच्याकडे घरी का? तू काय सांगत हो मला? तू काय सांगत हो? काय सांगत? नवरा तुझा तुला समजत नाही का तू? तू कशाला माझ्या शेतामध्ये घेऊन आली माझ्या नवऱ्याला? माझ्या नवऱ्याला घेऊन शेतात कशाला आली तू? तुझा नवरा घेऊन आला मला तुला बघायला. तू तर जाण्यासोबत होती म्हणून. मी नव्हते जाण्यासोबत, तूच आली होती. जाण्यासोबत तू होते का? तूच आली होती सोबत. कसा धरला रंगी हात? काय कसा धरला रंगी हात? हा बरं झालं रंगी हात पकडलं. मी सांगत होतो तुम्हाला. अरे रंगी हात त्यांना नाही पकडलं, तुला पकडलंय झुंबर भाऊ तुला. मला मग आणि मी काय केलं? तू काय केलं? हा अरे सगळं तर तोच केलं. हा मला भेटला, मला काय म्हणला, तुला सुगंध वावरात आली आणि बोलिले. तिला काय म्हणला, शामरावने तुला माळ न्यायला बोलिले. बरोबर आहे. हा पण भाऊ बरं झालं मी घरी गेलो आणि सुरेखाला सांगितलं जाऊन की आहे ना सुगंध आपल्या वावरात आली, माळ न्यायला, भेंड्या बिंड्या मिरच्या काय असेल तर देतो तिला. आमचं क्लिअर झालं. त्यानंतर तू जाल्याला भेटला, जाल्याला म्हणला सुरेखानी बोललं, सुरेखाला म्हणला जाल्याने बोलिलं. हा आणि मग मला सुरेखाने ते बी सांगितलं की जाल्या भाऊजी रानात आले तर मला त्यांच्याकडे जायचं. म्हटलं जा काय काम असं तू. इथं झालं. त्यानंतर तू तिला घेऊन आला आम्हाला दाखायला, मला घेऊन गेला तिला दाखायला. अरे कशासाठी केले एवढे कुठं तू? काय गरज आहे तुला सांग ना. काय गरज आहे मग हा? अहो मी तुमच्या संग वावरतो, तुमच्या संग फिरतो आणि तुम्ही मला माझ्या व्यंगावर बोलला. तर मला सकाळी यांच्याकडे गेलो, हे दोघं बोलत होते, मला बोलून घेतलं. झुंबर भाऊजी इकडे या. मी आपलं बसलो तिथं. काय हसत होते. अहो एखाद्याला ऐकायला येत नाही तर मग त्याची अशी टिंगल उडायची का? त्याच्या टेन्शन मधून मी यांच्यापासून तुमच्याकडे आलो. तुम्ही किती मोठे मोठ्याने हसले मला. हा हे बघा झुंबर भाऊ, खरंच मी तुमच्या व्यंगावर हसले आणि ती चुकी ना माफी करण्यासारखी पण नाही माहिती का? कॉफी बिपी नको मला.
अहो झुंबर भाऊ मी माफ करावं असं म्हणते. माफ माफ करा. करायसाठी नाही येते पण मला आता माफ करा, परत नाही करणार मी आज. हा माफी मागायची ती. हा केली माफी केली. हा आणि झुंबर भाऊ तुम्ही माझ्याकडे आले होते ना, आम्ही एका पिक्चर पाहिला होता मराठी, त्या विनोदावर हसत होतो. तुम्हाला हसलो नाही पण तुम्हाला असं वाटलं आम्ही तुम्हाला हसलो, पण तरी सुद्धा चुकलं बाबा. काय हा मला बी माफ करा, मी नाही हसणार. हा केलं माफ, सगळ्याला केलं. पण असं इथून पुढे एखाद्याच्या व्यंगावर नका हसत जाऊ. नाही नाही अहो मी बाहेर आहे, मला ऐकायला येत नाही. आता ही काय माझी चूक आहे का? नियतीनं मला केलं तसं. पण तुम्ही सामावून घेत जा, मला सगळं घेत जा. तुम्ही माझ्या व्यंगावर नका बोलत जाऊ असं. अहो आमच्यासारख्या अशा व्यंग माणसाला तुमच्यात सामावून घेत जा, त्यांच्या संग गुन्ह्या गोविंदाने बोलत जा. असं एकटं टाकलं तर मग असे प्रकार घडतात. अहो झुंबर भाऊ चुकलंच बरं का माझं, मला माफ करा. मी तुमच्या व्यंगावर नव्हतं हसायला पाहिजे. आणि खरंच ती चुकी माफी करण्यासारखीच नाहीये माहिती का. तरी पण मी तुम्हाला हात जोडून माफी मागते. ठीक आहे माफी केली. चला आता मला कॉफी पाजा. कॉफी पाजायची चला प्यायला. चला चला मित्रांनो आणि रसिक माय बाबू, जशी आमच्याकडून चूक झाली, एका व्यंगावर काहीतरी चित्रविचित्र बोललं गेलो, तर असं कृपया तुम्ही सुद्धा समाजामध्ये अशा लोकांना समजून घ्या आणि त्यांना आपल्यात घ्या. आणि त्यांच्या काही अडचणी असतील त्या उलटा आपण त्यांना दूर करा, ही माझी सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे. आणि हे आमचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलला म्हणजेच अर्थात औचित्यवाडी दे धमाल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला. आणि दे धमाल औचित्यवाडी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता यांना चहा पाजू. चला कॉफी कॉफी चला. चला.